सातारा येथील उपजिल्हा रुग्णालय पलटण येथे डॉक्टर संपदा मुंडे यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणानंतर राज्यभरातील वैद्यकीय क्षेत्रात संतापाची लाट उसळली आहे। डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्येस कारणीभूत असलेल्या आरोपींवर कठोर कार्यवाही त्वरित करण्यात यावी अशी ठाम मागणी श्री वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यवतमाळ येथील सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केलेली आहे। डॉक्टर संपदा मुंडे यांनी आत्महत्या करण्यापूर्वी पोलीस अधिकारी व इतरांवर केलेले गंभीर आरोप उघडकीस आल्यानंतर राज्यातील डॉक्टर समाजात संताप व्यक्त होत आहे। या पार्श्वभूमीवर वैद्यकीय महाविद्यालय यवतमाळ येथील डॉक्टरांनी काळ्या फिती बांधून झालेल्या लज्जास्पद प्रकरणाचा निषेध करत आंदोलन केले। यावेळी झालेल्या घटनेची सखोल चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा करण्यात यावी, अशा घटना घडू नये यावर प्रतिबंध लावावा, अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रभर वैद्यकीय अधिकारी संपावर जातील असा इशाराही देण्यात आला। या आंदोलनात वैद्यकीय अधिकारी संघटना, मार्ड संघटना, आंतरवासिता डॉक्टर संघटना सहभागी झाल्या। यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अरविंद कुडमेथे, कॅज्युअल्टी मेडिकल ऑफिसर्स डॉक्टर अक्षय संजय सोनुले, डॉक्टर दानिश हुसेन दोसानी आणि डॉक्टर मयूर कैलास इंगळे आदी डॉक्टर सहभागी होते।